रामकृष्ण हरी मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण आलेलो आहोत ढोकळे कोलशेत रोडवरतीच नीलकंठ व्हॅली नावाचं साधारणतः 12 ते 13 वर्ष जुनं असणारं विंग, म्हणजे कॉम्प्लेक्स म्हटलं. कॉम्प्लेक्स थोडंसं जास्त जुनं आहे, पण त्यातली जी विंग आहे ती साधारणतः 12 ते 13 वर्ष जुनं असणारा हा फ्लॅट असेल. आणि ह्याच्यात जर बघितलं तर ग्राउंड प्लस 14 माळ्याची खरं तर बिल्डिंग आहे, पण आपल्याला लोअर फ्लोअरला हा फ्लॅट असेल. आणि हा जो फ्लॅट आहे, हा जर फ्लॅट बघितला तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 950चा कार्पेट असेल. आणि इथे मात्र पार्किंग ओपन आहे, जी सोसायटीकडनं मिळते, त्याच्यामुळे पार्किंगचा काय प्रॉब्लेम नाही. 3 BHKचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः मेंटेनन्सही तुम्हाला 3,500 रुपयाचं मेंटेनन्स असणारं हे घर असेल. याच्यात एक क्लब हाऊस आहे, पण म्हणजे स्विमिंग पूल वगैरे त्या सगळ्या गोष्टी नाही. गार्डन आहे, मंदिर आहे आणि एक कम्युनिटी हॉल टाईप तुम्हाला त्याच गोष्टी आहेत. जास्त मोठं कॉम्प्लेक्स नसताना 2 ते 3 विंगचं कॉम्प्लेक्स आहे. अशा पूर्व बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनं खरं हे बनवलेलं कॉम्प्लेक्स आहे. मार्केटमध्ये भाजी ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर गेला तर सगळ्या सुखसुविधा प्रॉपरली उपलब्ध आहेत. आणि जर आपण OC म्हणा, CC म्हणा, कोणत्याही बँकेकडनं लोनला अप्रोच लावला तरी त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, पण घरांना पॉवर बॅकअप नक्कीच नाही आहे. अशाच पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यात खूप मोठा जर तुम्ही फ्लॅट बघायचा असेल कोणाला आणि मोठा परिवार आहे, मला असं वाटतं त्याच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. आणि पाण्याचा वगैरे पण इथे काही प्रॉब्लेम नाही आहे, किंवा मग सिक्युरिटी वाईज पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि कनेक्टिव्हिटीचा जर विचार केला तर ठाण्याला जर जायचं म्हटलं तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5-5.5 किलोमीटरवरती अंतरावरतीच हे घर असणार आहे. मग त्याचे ॲटो रिक्षा म्हणा, बस म्हणा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जायला यायला इथनं सगळ्या सुखसुविधा उपलब्ध नक्कीच आहेत. राहिला प्रश्न शाळेंचा वगैरे, तर लहान मुलांच्या शाळा, अंबरे इंटरनॅशनल शाळा, केंद्रीय विद्यालय शाळा, ह्या सगळ्या CP गोयंका शाळा कापरोवाडी जंक्शनपासून पण जवळ आहे. भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून पण जवळ आहे. या रोडवरती जर डीमार्टचा विचार केला तर डीमार्ट पण आहे, आर मॉल पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं तसं प्रावधान नीटनेटकं ऑलरेडी ह्या फ्लॅटमध्ये म्हणजे कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला असणार आहे. आता हा फ्लॅट कसा आहे हा खरं तर मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, कारण की ज्यावेळेला हा फ्लॅट आपण बघतो त्यावेळेला बाहेर जाताना जर कंपसने आपण बघितलं तर हा साऊथचा फ्लॅट असणार आहे आणि आतमध्ये येताना तुम्हाला नॉर्थचा फ्लॅट हा मिळेल. ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला बाहेर येताना असे पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, 3 फ्लॅट, अशा पद्धतीने तुम्हाला 2 लिफ्ट पण ह्या मिळतात ह्या प्रोजेक्टमध्ये. आणि मग ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार, तर हे राहतं घर आहे, ते लोक राहत आहेत आत्ता अजून. ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार त्यावेळेला नॉर्थ फेसिंगचं घर असेल. आणि कार्पेटचा जर आपण समजा हॉलचा जर विचार केला तर हॉल हा आपला असा जर 15 फूट असा आहे, म्हणजे 15 फूट तुम्हाला असं मिळेल. आणि असं जर बघितलं तर 22 फुटाचं याची ह्या साईडला 22 फूट आहे, ह्या साईडला 15 फूट आहे. आणि मग इकडनं जर तुम्ही खिडकीतनं तुमच्या बघितलं तर तुमच्या असणाऱ्या पार्किंगच्या ओपन पार्किंग तुमची गाडी जर खाली लागली तर गाडी दिसेल. समोर जे सिद्धेश्वर गार्डन नावाचं रिवेरा नावाची बिल्डिंग ही समोर तुम्हाला ती बिल्डिंग ही दिसेल. जागा तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटमध्ये यांनी ह्या साईडला सोफा म्हणा हे सगळं या अशा पद्धतीने ठेवलं आहे. तर घर तुम्हाला जाणवताना असं खूप मोठं जाणवेल, कारण की आहेच तेवढं मोठं. ह्या साईडला परत तुम्हाला एवढा मोठा असा स्पेस मिळतो जो खूप मोठा आणि जास्त प्रशस्त आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर ह्या साईडला आलो तर तुम्हाला इकडे एक किचन मिळतं. किचनची साईजचा जरी आपण विचार केला तर 10 बाय 8.5चं तुम्हाला किचनही ह्या साईडला असं उपलब्ध आहे, जे तुम्ही स्टोरेजसाठी बघू शकता. यांनी इथं एवढं मोठं स्टोरेज ठेवलं आहे, इथं फ्रीज ठेवलं आहे, इथं त्यांनी वॉशिंग मशीन पॉईंट ठेवलेला आहे, वरती स्टोरेजसाठी पण जागा आहे. आता खरं तर घरामध्ये पेंटिंगचं काम आपल्याला नक्की करावं लागणार आहे. यांनी फॉल सिलिंगचं वगैरे सगळं काम केलेलं आहे, पण आपल्याला पेंटिंग, लहान मुलगा राहतो त्याच्यामुळं पेंटिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत इथून ज्यावेळेला आपला हा पॅसेज चालू होतं 13 फूट असा लांब, 3.5 फूट बाय रुंद एवढी मोठी जागा परत तुम्हाला इथे पण उपलब्ध मिळते. आणि अशा परिस्थितीत आपण इथे जर आलो तर तुम्ही इकडे कॉमन बाथरूम तुम्हाला इकडं मिळतं, जे 8 बाय 3.5चं बाथरूम तुम्हाला एक कॉमन आहे, जे इकडल्या साईडला मिळतं. त्याच्या जस्ट अपोजिट डायरेक्शनला जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता इथे एक बेडरूम आहे. हे बेडरूम जरी बघितलं तर बघा स्टोरेजच येतात, खूप मोठं स्टोरेज आहे. ह्या साईडला स्टोरेज त्यांनी केलेलं आहे, इथपर्यंत स्टोरेज आहे. प्लस तुम्ही इथे आलात तर इथं पण तुम्हाला एक स्टोरेज आहे. तर 13 बाय 9चा तुम्हाला हा बेडरूम मिळतो, कारण याच्यात त्यांनी कपाटांची संख्या खूप जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं बेड पण ठेवला आहे, कपाट पण ठेवलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मात्र ही जागा जी आहे ती मोठी आहे, कारण यांचं आता ही फॅमिली याच्यात जास्त सामान असल्यामुळे 13 बाय 9चा हा तुम्हाला बेडरूम, हा पहिला बेडरूम आहे जो तुमच्या कॉमन वॉशरूमच्या साईडला मिळतो तो. आणि नंतर पुढे आल्यानंतर परत आपण इकडे जर आलो तर प्रशस्त असा मोठा तुम्हाला इथे पण बेडरूम मिळतो. जो बेडरूम तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर आलो तर बघा तुम्ही इथे त्यांनी एक मोठं असं कपाट बनवलेलं आहे. हे कपाट अधिक इकडे कपाट, परतीवरती कपाट, आणि ह्या रूमला पण त्यांनी हा बेड पण बघा, बेडची साईज पण बघा किती मोठी आणि प्रशस्त आहे. अशा पद्धतीचा हा बेडरूम
पण मोठा, याच्यात पण फॉल सिलिंगचं वगैरे सगळं काम केलेलं आहे. 13x10.5 हा तुमचा बेडरूम असेल. कपाटाची जागा वेगळी आहे, ती आपण काउंट केलेली नाही आहे. आणि नंतर त्याच्या साईडला, ह्या साईडला परत आपण जर आलो तर इथे 8x3.5चं तुम्हाला एक परत बाथरूम, प्रॉपर वॉशरूम, टॉयलेट सगळं तुम्हाला त्या साईडला पण नक्की मिळतं. अशा पद्धतीचं खरं तर ज्या साईज वाईज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मोठ्याल्या साईजचं हे घर नक्की मिळतं. तर अशा पद्धतीचं आपण म्हणजे त्याच्याकडे ह्या साईडला जर आलो तर परत आपल्याला इथे एक बेडरूम आहे. बेडरूम स्टार्ट इकडनं होतो. परत 8x3.5चं तुम्हाला इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या साईडला परत आपल्याला इकडे मिळेल. आणि त्याच्यानंतर परत हा आपला इकडे परत वेगळा असा बेडरूम आपला इकडनं चालू होतो, जो तुम्ही बघू शकता. बेड ठेवल्यानंतर ह्या साईडला पण एक जागा आहे, पलीकडल्या साईडला पण जागा आहे. जर 10.5x12चा तुम्हाला हा बेडरूम परत इकडनं मिळतो, ज्याच्यात आपण हा जो एरिया आहे हा याच्यामध्ये कपाट जे बनवलेलं आहे ते कपाटचं काउंटिंग केलेलं नाही आहे. इथं AC जर बघितलं तुम्ही तर इथं तुम्हाला ते नॉर्मल ACचा प्रावधान इथं करून ठेवलेला आहे. तर अशा ह्याच्यात पण जर तुम्ही वरती बघितलं तुम्हाला वरती पण फ्लॉर सेलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत. अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं जरा बजेट जेमतेम आहे, इथे ओपन पार्किंगचा प्रबंध आहे. आणि अशा जर समजा असं वाटतं की बाबा नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं मोठं प्रशस्त घर पाहिजे, तर मला असं वाटतं ज्या मंडळींना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी हे घर बघितलं पाहिजे. खूप कमी मेंटेनन्सचं घर पाहिजे तर त्या लोकांसाठी हे घर बघितलं पाहिजे. इथे तसं बघितलं तर गुजराती लोकांची थोडीशी संख्या ॲज कम्पेअर टू अदर सोसायटीमध्ये जास्तीत जास्त गुजराती लोक पण या सोसायटीमध्ये राहत आहेत. म्हणजे 60-40 म्हणा, अशा पद्धतीने जरी केलं तरी म्हणलं तरी चालेल. तर मला असं वाटते जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर आम्हाला फोन करा, आम्ही हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवू. हे जे मालक आहेत ह्या मालकांनी हे घर विकण्यासाठी आपल्याला सांगितलं तर किंमत त्यांनी सांगताना अजून थोडी जास्त होती, पण मी त्यांना म्हटलं साहेब एवढी किंमत काय आपल्याला होणार नाही आहे, कमीत कमी करून तुम्ही कुठपर्यंत येणार, तर 1,55,00,000 रुपये त्यांनी आत्ता आपल्याला निगोशिएबल सांगितलेले आहे. तर खूप मोठं निगोशिएशन ह्या फ्लॅटमध्ये नक्कीच नसणार आहे. थोडं मान सन्मानाचा विषय नक्की असेल. तर मला असं वाटतं हा फ्लॅट जर बघायचा असेल तर नक्की आम्हाला फोन करा, आम्ही हा फ्लॅट आपल्याला दाखवू शकतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.